नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आजचा आपला एपिसोड थोडा खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत बाप्पा आणि बाप्पाचा प्रसाद या विषयावर. त्यामुळे बाप्पाचा प्रसाद मोदकच का आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने मोदकाचे फायदे काय आहेत, त्यामागचं शास्त्र नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅडम, खूप खूप मनापासून आपलं स्वागत. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्यासंबंधी कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-410-10-610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. खरं तर बाप्पा आणि बाप्पाचा प्रसाद हा फार महत्त्वाचा विषय आहे. पण या विषयावर म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की प्रश्न काय असू शकतात. मोदक इतके चविष्ट असतात की त्याच्या मागचं काय आरोग्याशी निगडीत काय विषय आहे का किंवा त्याचे काय फायदे आहेत का हे जाणून घेण्यात कोणालाच रस नसतो. मात्र याचे जर फायदे आपल्याला कळले तर खरंच ही त्याहून चांगली गोष्ट कुठलीच नसेल. मॅडम, मला एवढं जाणून घ्यायचं आहे की गणपती बाप्पाचा जो मोदक असतो त्याचा आकार नेमका कसा ठरवण्यात आला किंवा तो आकार तसाच का असतो, त्याच्यातलं जे सारण असतं त्यामागचं रहस्य नेमकं काय? सर्वप्रथम तर साम संजीवनीच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मला म्हणजे बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की आपल्या सगळ्यांनाच त्यांनी समृद्धी द्यावी, आपल्या सगळ्यांना सुविचार द्यावे. म्हणजे काय आहे की आपण म्हणतो की गणपती ही बुद्धीची देवता आहे, तर बुद्धीने करायचं काय असतं, तर आपल्याला सुविचार दिले पाहिजे. म्हणजे जे काय आपल्याला आयुष्यात करायचं आहे त्याचे जर का थॉट प्रोसेस करेक्ट असली तरच आपण व्यवस्थित काम करू शकतो. आपल्याला काय वाटतं, बुद्धी म्हणजे की कोणी मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 आणले म्हणजे तो हुशार, तर ती हुशारी आपल्याकडे शास्त्रांमध्ये सांगितलेली नव्हे. ऑफकोर्स म्हणजे अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं असतं, पण गणपती ही सगळं पहिले म्हणजे आपल्याला बुद्धी आणि स्मरणशक्ती दोन्हीही देतं. त्यामुळे बुद्धीचा विचार आपल्याला जो आहे तो जास्त प्रमाणात करावा लागतो. आता बघा कसं आहे की आपण आत्ता विचार केला तर सगळे श्रावणाचे वगैरे जे महिने आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की पचन जे आहे ते फार व्यवस्थित प्रमाणामध्ये नसतं आणि त्यामुळे जरा खाण्यापिण्याची काळजी व्यवस्थित घ्यायचं सांगितलं जातं. श्रावणातनं आपण जेव्हा भाद्रपदाकडे येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे एकानंतर एक सणवार यायला सुरू होतात. त्यामुळे खाण्यापिण्याची जे चांगल्या गोष्टी आहेत त्याची हळूहळू आपल्याला पोटाला सवय करावी लागते. आणि त्यामुळे गणपती बाप्पाचे हे जे 10 दिवस येतात ह्याच्यामध्ये शक्तीचा जल्लोष असतो आणि रोज वेगवेगळे प्रसाद आपण बाप्पाला करून खाऊ घालत असतो. तो मोदकच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात, खिरापती असतात, केवढे तरी गोड आहेत की जे बाप्पाला आवडतात. आता बाप्पाचा आपण विचार केला तर जसं आपण बुद्धी आणि स्मरणशक्ती म्हणतोय तसंच त्या बाप्पानी व्यवस्थित खाणं पिणं सुद्धा आहे गरजेचं, हेही आपल्याला दिसतं. म्हणजे आपला सगळ्यात आवडता बाप्पा आहे, त्याचं वजन थोडंसं जास्त बाजूला आहे की नाही, पण तरी आपण किती छान त्याच्याकरता विचार करतो. आता जसं तुम्ही म्हणलात की मोदक कशाला खायचे आहेत किंवा काय त्याच्या मागे हेल्थ वगैरेचं काही गरज आहे का समजून घेण्याची, हे काही लोकांच्या मनात नसतं. पण अशी परिस्थिती नाही आहे. उलट सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येकाला असं असतं की मला गोड नको, मला वजन बिलकुल वाढू द्यायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे जे काही आपण गणपतीच्या पूजेच्या काळामध्ये करणारा सगळा जो प्रसाद आहे त्याला सुद्धा लोक नाही म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे एक आपण जे ट्रान्झिशन म्हणतो की न पचणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला न पचणाऱ्या वेळेपासून आपल्याला पचणाऱ्या वेळेकडे जे हळूहळू ट्रान्झिशन करण्याकरता हा जो वेळ दिलेला असतो तो आपण पूर्णपणे घालवून टाकतो. कारण की आपल्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्थ करता वाईट आहेत. तर त्यामुळे मोदक जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की खालतून वरती तो असा निमुळता होत जातो. तर तो आकार जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो की तो शक्तीचं आपण म्हणतो ना बिंदू नेण्यापर्यंत त्याचा विचार असतो. आणि त्यामुळे मोदकाचा आकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की खालतून वरपर्यंत आपल्याला ऊर्जा एका बिंदूवरती केंद्रित करायची असते. अगदी बरोबर. आपल्याला पहिला कॉल आलेला आहे. मॅम, पहिला कॉल आलेला आहे आपल्याला बोरीवलीवरून. संजय बोलतायत. नमस्कार संजय, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हां, सर्वप्रथम आपल्याला बोला. हां, येतो आवाज? हो, सलग बोला. आपल्याला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आजचा विषय फार चांगला निवडलेला आहे. मी बोरिवलीला सुविद्या प्रसंगाचे मनोहर राम चौगले विद्यालयात अध्यापक आहे. अतिशय चांगला प्रश्न आणि उपस्थित केल्याबद्दल प्रथम मी साम टीव्हीचे धन्यवाद मानतो खऱ्या अर्थाने. नक्कीच धन्यवाद. जो विषय घेतलेला आहे
तो असा आकार का ठेवलेला आहे, हाच माझा खरा प्रश्न होता. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करतो, कोणी तांदळाचे पण करतो, नंतर तशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण तयार करतो, पण त्याचं नेमकं महत्व काय? बरोबर बरोबर, हा माझा प्रमुख प्रश्न होता. नक्कीच. धन्यवाद संजय, तुम्ही कॉल केल्याबद्दल. खरं तर फार महत्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण मी पाहिलंय की कोकणामध्ये उकडीचे मोदक केले जातात जे तांदळाचे असतात, आणि तिकडे खानदेशात गव्हाचे मोदक केले जातात जे तळलेले असतात. तर कुठले मोदक नेमके योग्य आहेत आणि त्या मोदकाचे नेमकं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने फायदे काय आहेत? आता बघा कसं आहे की ज्या जागी आपल्याला जे कुठलं धान्य जास्त उत्पन्न होतं ती गोष्ट आपल्याकडे वापरण्यात जास्त असते, पण त्यातल्या त्यात आपण विचार केला तर आता कोकणामध्ये जेव्हा तांदूळ जास्त प्रमाणात होतो, तुम्ही कोणाच्याही घरी गेला तरी सुद्धा पोळी फारशी तुम्हाला तिथे दिसणार नाही, उलट भातच जास्त प्रमाणात खाल्ला जातो आणि तरी तिथली लोक आपल्याला बारीकच दिसतात. त्यामुळे भाताने एक तर पहिली गोष्ट वजन वाढतं हे अत्यंत चुकीचं आहे. आपण इव्हन एशियामध्ये सुद्धा आपल्या कॉन्टिनेंटमध्ये पण पाहिलं तर जिथे जिथे उलट भात खाणाऱ्या व्यक्ती जास्त आहेत तिथे उलट वजन कमी दिसतं, कारण की आयुर्वेदामध्ये सुद्धा भाताला अन्न म्हटलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा शरीराला ताकद द्यायची आहे तर तेव्हा भाताच्या स्वरूपात कुठली तरी गोष्ट पोटात गेलेली सगळ्यात जास्ती ताकद देऊ शकते. म्हणून आपण आता काय करतो की हे मोदक कसे तयार करतो तर चांगल्या प्रतीचा तांदूळ घेतला जातो, बासमती वगैरे नाही, चांगल्या प्रतीचा म्हटला की लोकांना बासमती वाटतो, पण उलट बासमती वापरून उकडीचे मोदक कधीही चांगले होणार नाही. उलट त्याच्याकरता छोट्या आकाराचा जो तांदूळ असतो की जो जास्त प्रमाणात पाणी पितो, तो जास्त व्यवस्थित शिजू शकतो, सॉफ्ट होऊ शकतो, अशा प्रकारचा तांदूळ आपल्याकडे मोदकाच्या पिठीकरता वापरला जातो. त्याच्यानंतर त्याला उकड घेतली जाते आणि उकड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे सारण आहे ते भरतो. तर हे जी तांदळाची उकड घेतली जाते त्याच्यामुळे ते पचायला अत्यंत सोपं होतं आणि शरीराला ताकदसुद्धा मिळते. भात तर जो आहे तो शरीरात सगळेच म्हणजे सगळ्या धातू जे आहेत ते वर्धन करायला मदत करत असतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण सारण घालतो आहोत ते गूळ आणि खोबऱ्याचं घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आता खोबरं जे आहे ते शरीरामध्ये शीतलता आणतं आणि आपल्याला सगळे ताकदसुद्धा वाढायला मदत करतं. खोबरं जे आहे ते वीर्यवर्धनसुद्धा करतं. त्याच्याचबरोबरीने आपण गूळ पाहिला तर गूळ थोडासा उष्ण असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरात मुख्य म्हणजे ताकद वाढवायची कुठली आहे तर ती रक्तधातू त्याच्यातनं वाढते, आपल्या हाडांची ताकद वाढते. तर त्यामुळे तिन्ही कॉम्बिनेशन जेव्हा एकत्र येतात एका याच्या कॉम्बिनेशनमध्ये तर त्याच्यातनं आपल्या शरीरातली प्रत्येक धातू वृद्धी व्हायला आपल्याला मदत मिळते. तर त्यामुळे या मोदकाला खूप महत्त्व आहे. आपण पुढे अजूनही त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊच या. नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे ठाण्यावरून. प्रदीप बोलतायत. नमस्कार प्रदीप, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. आजचा हा जो विषय खूपच महत्वाचा आहे. हा जो मोदक हा प्रकार आहे हा कुठल्या वयात खाल्ला की शरीराला त्रास होत नाही याच्याबद्दल जर थोडक्यात माहिती दिली, कारण आजकाल बऱ्याच लोकांना डायबिटीज आहेत, बीपी आहेत, तर त्यामुळे हा मोदक जो प्रकार आहे लहान मुलं किंवा काही 45-50 पर्यंत पण काही मोदक असा प्रकार आहे ना या वयात सगळ्यांना हवा असा वाटतो. आणि या पर्टिक्युलर या गणपती पिरियड मध्ये मोदकाचं खूपच डिमांड असतं. तर मला वाटतं यानं हेल्थ रिलेटेड जर हा मोदकाचं जर तुम्ही थोडं जास्त सविस्तर दिलं तर मला वाटतं आमच्या सगळ्यांना खूप फायद्याचं ठरेल. नक्कीच नक्कीच. अगदी मला आनंद झाला ॲक्च्युली सर की तुम्ही ह्याच्याबद्दल विचार करता आहात. आता कसं आहे बघा की हा मोदक जो आहे हा खरं कुठल्याही वयात चालतो. म्हणजे आपण आता 6 ते 12 महिन्याच्या वयामध्ये आपण वेगवेगळं अन्न जेव्हा मुलांना द्यायला सांगतो आहोत ना तर तेव्हा तांदळाचा मोदक जो आहे तो मुलांना आपण देऊ शकतो. तळलेला मोदक त्या काळात आपल्याला देता येत नाही, पण गूळ, खोबरं आणि तांदळाच्या त्याच्यानं जो मोदक तयार होतो तो अगदी वर्षभराच्या मुलांपासून आपण द्यायला सुरुवात करू शकतो. ते थेट आजी आजोबा प्रत्येकाला हा मोदक चालतो, कारण की हा पचायला अत्यंत सोपा असतो. पहिली उकड काढली जाते आणि परत सारण भरल्यानंतर पण दुसरी उकड त्याला काढली जाते, त्यामुळे पचायला खूप सोपा असतो आणि त्यावरून त्याच्यावरती तुपाची धार धरायची असते. म्हणजे एकूणच आपल्या शरीरातल्या सगळ्या आरोग्याकरता, बायो अवेलेबिलिटी करता जे आपण म्हणतो ते हे मोदक अत्यंत उत्तम ठरतात. आणि त्यामुळे उकडीचे मोदक हा बाप्पाचा सगळ्यात प्रिय आपण म्हणूया की प्रसाद आहे आणि त्यामुळे तो प्रत्येकाने घरी करावा. या काळात तर केलेला चांगलाच असतो, पण नंतरसुद्धा ज्या घरामध्ये मोठी होणारी मुलं असतात की ज्यांचा आता ग्रोथ चालू आहे त्याही घरांमध्ये मध्ये मध्ये उकडीचे मोदक करून खाल्ले तर हरकत त्याच्यामध्ये काहीच नसते. याच्यामध्ये मी अजून कारण की विषय निघालाच आहे म्हणून मी सांगू इच्छिते की आपल्याकडे बघा पहिले खिरापत करायची पद्धत होती. खिरापतमध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असायचे, कोरडं खोबरं असायचं आणि साखर घातलेली असायची. या सगळ्या गोष्टी शरीराचं पोषण करायला आपल्याला मदत करतात. तर
तर खिरापत जी आहे ती लहान मुलांना आपण खायला देऊ शकतो की नाही इझिली, थोडीशी हातात दिली तर किती छान वाटतं खायला. आणि आपल्याकडे म्हणून म्हणतात सुद्धा की अरे खिरापतीसारखं काय वाटतं, म्हणजे काय खिरापत करायला सोपी असते, वाटायला सोपी असते आणि म्हणून ती खरं घरामध्ये करून ठेवायलाच पाहिजे. आजकालची मुलं जिथे जातील तिथून काहीतरी पॅकेट उचलून आणतात आणि ते फोडून घरी खातात, ते कुठले तरी चिप्स वगैरे सारखं. तर घरच्या घरी आपण जर का खिरापत करून ठेवली तर ती आपण मुलांना खायला देऊ शकतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे मोदकसुद्धा प्रत्येक वयाला चालू शकतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवू शकू. बिलकुल. आणि आता सिद्धी जाधव बोलतायत पुण्यावरून. नमस्कार सिद्धी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. आम्हाला विचारायचं होतं की गणपतीला दुर्वाच होतात. कसं आहे की दुर्वा ज्या असतात त्या कूलिंग असतात आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर गणपतीला सगळं जे आहे ते कूलिंगच व्हायला जातं. तर ते त्यावेळेसचे आपण म्हणतो की पद्धत आहे की आता आपण हे सगळं जो हीटचा पिरियड सुरू होणार असतो श्रावणानंतरचा, तर त्यामुळे त्या काळामध्ये कूलिंग गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गणपती करता वापरायला सांगितलेल्या आहेत. तर त्यामुळे दुर्वा आपण जर का तिथे वापरल्या तर त्याच्यानंतर त्या दुर्वा देवाला वाहिल्यानंतर नेक्स्ट डे तुम्ही जर का त्याचं स्वरस काढून घेतलं, म्हणजे त्याला व्यवस्थित तुम्ही जर का थोडंसं पाणी घालून तुमच्याकडे कलबत्ता असेल त्याच्यात नीट वाटून घेतलं आणि तो दुर्वाचा स्वरस जर का तुम्ही नाकामध्ये घातला तर स्मरणशक्ती वाढायला खूप मदत मिळते. म्हणजे आता आमच्याकडे आम्ही जेव्हा कुठला स्पेशली ब्रेनशी रिलेटेड आजार असतो आणि तेव्हा नस्याची प्रिपरेशन आमच्याकडे जेव्हा पंचकर्मामध्ये केली जाते तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा औषधांमध्ये आपण तयार करत असताना दुर्वाचा स्वरस घालत असतो. तर त्यामुळे ही आपल्याला आठवण करून देण्याकरता आहे की जो ब्रेन आहे त्याला कूलिंग गरजेचं असतं आणि गणपती बुद्धीची देवता आहे, त्याला जर का आपण हे दुर्वा आपण वाहिल्या आणि त्या दुर्वानंतर आपण स्वतः वापरल्या तर त्याच्याने आपल्या बुद्धीला चालना मिळायला मदत मिळते. त्यामुळे प्रत्येकाने खरं दुर्वाचा स्वरस लहान मुलांना तर नक्कीच आपण करू शकतो. बोटावरती थोडंसं घ्यायचं आणि नाकात फिरवून टाकलं तर त्याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. बिलकुल. आणि आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे चिंचपोकळीवरून. मोहनराज परब बोलतायत. नमस्कार मोहनजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. मोहनजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार. 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 बाप्पाचा प्रसाद करताना ते 11-21 असं एवढंच करावं लागतं ना, आणि किती? बरं, त्यांना विचारायचं योग्य संख्या काय? काही ठिकाणी 11 करतात, काही ठिकाणी 21 देखील करतात. कसं आहे बघा, आपल्या शास्त्रांमध्ये काही आकड्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 3, 5, 11, 21 अशा प्रकारचे आकडे, 51. तर आपली जेवढी शक्ती असेल, आपला जेवढा परिवाराचा आकार असेल त्याच्या हिशोबाने आपण ते मोदक खरं करू शकतो. आता मला आठवतं की पहिल्याच्या काळामध्ये माझी आजी सांगायची की घरामध्ये 51 मोदकांचा नैवेद्य दाखवायलाच लागायचा, कारण की खूप मोठं कुटुंब असायचं आणि त्यामुळे ते आपल्याला करणं भागच पडायचं. आता आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर कदाचित छोटं कुटुंब असेल तर तुम्ही 11ही मोदकांचं नैवेद्य दाखवलं तर बाप्पा रागवणार नक्कीच नाहीये. त्यामुळे शुभ संख्या जी आहे ती आपल्याकडे दाखवायला सांगितलेली आहे. विमल राठोड बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार विमलजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी थोडंसं वेगळा प्रश्न विचारते मोदकाशिवाय. बोला बोला. हा, प्रथम आपल्याला गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या दिवशी गणपती बाप्पा कैलासवरून पृथ्वीवरती आगमन का झाले? त्या शंकेचं मला निरसन पाहिजे थोडंसं. नक्की. अनफॉर्च्युनेटली मला आरोग्याविषयी बिलकुलच नाही आहे. तुमचा जर का नंबर मिळू शकला तर ह्याच्याबद्दलची सविस्तर करेक्ट माहिती मी तुम्हाला नक्की देऊ इच्छित राहीन, कारण की अशा गोष्टी आपल्याला सुद्धा कळायला पाहिजेत. म्हणजे आता हा प्रश्न खरं मनात कधी आलेला नाही, त्यामुळे याच्याविषयी मी पण कधी खरं शोधलं नाही, पण नक्कीच ह्याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. तर नक्की याच्याबद्दल काहीतरी बघूया. पण मगाशी त्यांनी सरांनी मोदकाबद्दल विचारलं होतं की तांदळाचे मोदक आणि मग पिठीचे मोदक, म्हणजे याचे आपण म्हणतो कणकीचे मोदक, तर ते कशामुळे? तर आता दुसऱ्या जागी आपण जर का गेलो क्षेत्रांमध्ये तर कुठे कुठे तांदळाचा वापर फार प्रमाणात दिसत नाही, त्यामुळे अशा जागी कणकीचा मग वापर केला जातो. कारण की तांदळानंतर दुसरं महत्त्वाचं स्थान आपल्याकडे गव्हाला दिलेलं आहे. हे ऐकून सुद्धा सगळ्या लोकांचे कान टवकारतील, की सगळे म्हणतील आजकाल तर ग्लुटेन इंटॉलरन्स आहे, गहू खाऊ नका म्हणतात, सगळे म्हणतात मिलेट्सच खायला पाहिजे,
पाहिजेत वगैरे, पण तसं करेक्ट नाही. आपल्याला ताकद जर का शरीरामध्ये हवी असली तर गव्हाचा आपल्याला वापर करावा लागतो. तर त्याच्यातसुद्धा तुम्ही पाहिलं तर पीठ जे आहे त्याची मळण्याची एक विशेष पद्धत असते. त्याच्यामध्ये मोहन घातलं जातं आणि ते तळले जातात मोदक. त्याला उकड घेऊन आपण करत नाही. म्हणजे हे जर का आपण अगदी म्हटलं की डम्पलिंग्स तयार झाले तर जेव्हा कणकीची वेळ येते तेव्हा कणकीचे आपल्याला डम्पलिंग्स करता येते. त्यामुळे कणकीचे मोदक आपल्याला तळावे लागतात आणि ते तळल्यामुळे मग जास्त सोपे होतात पचायला. पण ते सुद्धा तुपात तळलेले मोदक असले तर ते आपल्याला पचायला सोपे पडतात. आता त्याच्यातसुद्धा आपण पाहिलं तर जेव्हा आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचे आपण मोदक करतो तेव्हा आतमध्ये ओलं सारण असतं. जेव्हा आपण कणकीचे मोदक करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला कोरडं सारण घातलं तरी चालू शकतं आणि ते मोदक जे आहेत ते जास्त दिवस टिकू शकतात. त्यामुळे दोन्ही रेसिपीजमध्ये फरक काय आहे की ही गोष्ट आपल्याला ताजी ताजी लगेच गरम आपण म्हणतो ना वाफाळलेले मोदक खायला जे आनंद आहे तो काही गार मोदक खाण्यामध्ये नाही. आणि तेच जर का आपण कणकीचे मोदक पाहिले तर ते गार झालेले सुद्धा खाल्लेले चालतात. आता ताकद नॅचरली आपल्याला फार पटकन कणकीच्या मोदकातनं मिळणार नाही, पण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कोरडं सारण घालता येऊ शकतं. आपल्याला ड्रायफ्रूट्स फक्त घालून जर का मोदक करायचे असतील तर ते आपल्याला त्याच्यामध्ये चालू शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स जे करायचे असतील ते आपल्याला जास्त सोपे पडतात कणकीच्या मोदकामध्ये. आता याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर उकडीचे मोदक आहेत त्यांचा आपण आकार पाहिला तर मोठा सुद्धा आपल्याला बऱ्याच जागी दिसतो, पण कणकीचे मोदक आहेत ते साधारण छोट्या आकाराचे केले जातात. त्यामुळे ते आपण कमी खातो. तर जास्त खाल्लं कुठले मोदक चालतील तर परत ते तांदळाचे मोदक आहेत ते खाल्लेले चालतात. कणकीचे मोदक थोडे कमी प्रमाणात खावे लागतात कारण की तळलेले असतात आणि त्यांच्यामधलं सारण बऱ्याचदा कोरडं असल्यामुळे ते पचायला थोडेसे जास्त जड पडू शकतात नॉर्मल मोदकांपेक्षा. बिलकुल. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे पुण्यावरून. रसिका बोलतायत. नमस्कार रसिका, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. गणपतीला पत्रीमध्ये समीच का बरं वाटतात? रसिका पुन्हा एकदा आपला प्रश्न विचाराल? गणपतीला रसिकाजी प्लीज आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. गणपतीला पत्रीमध्ये समीच का बरं वापरतात? रसिकाजी प्लीज आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. गणपतीला पत्रीमध्ये समीच का बरं वापरतात? सॉरी, कळू शकत नाहीये तुमचा प्रश्न आम्हाला. पण जसं मी मगाशी सांगितलं काहीतरी त्यांचा कुठल्या तरी पूजेच्या गोष्टीबद्दल त्या विचारतात आहे. तर मी मगाशी सांगितलं तसं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या बुद्धी, आपला मज्जा धातू करता, आपला शुक्र धातू करता मदत करू शकेल आणि त्याची आठवण म्हणून ते आरोग्याच्या दृष्टीने कसं वापरायचं तसं त्याच्याकरता आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तसं केवडा आहे तो आपण गणपतीला वाहतो तर केवड्याचं सुद्धा आपल्या जी आपली नर्वस सिस्टीम असते त्याच्याकरता एक खूप चांगला आपण म्हणतो ना की आरोग्यावरती फायदा त्याचा आपल्याला मिळत असतो. त्यामुळे केवड्याचं इसेन्स सुद्धा आपल्याकडे लावायला सांगतात. म्हणजे जेव्हा कोणाला काही मानसिक आजार वगैरे असेल तर बऱ्याचदा केवड्याचं इसेन्स लावायला सांगतात. तर लोकांना असं वाटू शकतं की अरे हे काय लावायला सांगतात आहे, म्हणजे औषधात सुद्धा त्याचा वापर होऊच शकतो. पण ते सुद्धा तर अशा प्रत्येक गोष्टीचं आपण पाहिलं तर त्याचं कुठेतरी आपल्या नर्वस सिस्टीमशी रिलेशन जे आहे त्या गणपतीच्या प्रत्येक पूजेच्या सामग्रीचं आपल्याला दिसत असतं. तर ते पण प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. बरं, बाप्पाला मोदक तर आवडतोच, पण मोदकाबरोबरच आपण पाहिलं तर प्रत्येक जागी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. आता कुठेतरी तुम्हाला मोतीचूरचा लाडू दिसेल की जो बाप्पाला जास्त आवडतो, कुठेतरी मुगाचा लाडू आहे तो बाप्पाला अर्पण केला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रसाद जे आहेत ते बाप्पा करतात असतात. आता मोतीचूरचा लाडू आपण पाहिला तर बेसनाचे आपण छोटे छोटे कळ्या तयार करतो आणि ती मग आपण साखरेच्या पाकामध्ये तयार करून त्याचा लाडू आपल्याकडे तयार केला जातो. तर त्याचा सुद्धा आपल्या शरीरामध्ये पोषणाकरता मदत होते. मसल्स स्ट्रॉंग होतात, आपले बोन्स स्ट्रॉंग होतात आणि मुख्य म्हणजे मज्जा आणि शुक्र धातूला त्याच्यातनं बळ मिळत असतं. तर त्यामुळे आपण गणपती बाप्पाला मोतीचूरचा लाडूसुद्धा प्रसाद म्हणून दाखवतो. मुगाचा लाडू जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे गणपतीला खरं प्रसन्न करायचं असलं तसं आपल्याकडे रेफरन्सेस मिळतात की आपल्याला मुगाचा लाडू बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवायला पाहिजे. तर मुगाचा लाडू जो आहे तो सुद्धा म्हणून लहान वयापासून आपण मुलांना खायला द्यायला सांगतो. एस्पेशली आपल्याला जेव्हा बुद्धी किंवा आपण म्हणतो ना की मेंदूची तल्लकता आपल्याला हवी असेल ना अशा वेळेला आपण जर का मुगाचा लाडू लहान मुलांना करून खाऊ घातला तर त्याचा खूप चांगला फायदा होताना दिसतो. बऱ्याचदा लोकांना असं असतं की बाहेर मुलांना फिरायला नेतोय, काय बरोबर घेऊन जाऊ की मुलं स्नॅक्स म्हणून खाऊ शकतील.
तर मुगाचा लाडू जो आहे तो मुलांकरता नक्की द्यावा, कारण की मुगाची डाळ, त्याच्याबरोबर असणारी साखर आणि त्याच्याबरोबर असणारं तूप, तर हे जे कॉम्बिनेशन तयार होतं ना, हे आपल्या बुद्धीकरता अत्यंत उत्तम असतं. तर तेही नक्की खाण्यामध्ये ठेवायला पाहिजे. मगाशी सांगितलं तशी खिरापतसुद्धा, ही सुद्धा खूप आपल्याला मदत करू शकते आरोग्याच्या दृष्टीने. तर बाप्पाचा प्रसाद म्हणून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या 10 दिवसात आपल्याला करायचं असतात. बऱ्याचदा लोक काय करतात, पहिल्या दिवशी मोदक करतात, पुढच्या 8 दिवस काही करत नाही आणि मग परत 10व्या दिवशी मोदक करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी. तर तसं नसून तुम्ही रोज संध्याकाळी बाप्पाची जेव्हा आरती करता तेव्हा वेगवेगळे प्रसाद जे आहेत ते घरी तयार करायचे, लोकांना घरी भेटायला बोलवायचं, लोकांना तो प्रसाद द्यायचा. त्याच्याने एक सामाजिक सुद्धा कुटुंब जे तयार होतं, कारण की आपण एकत्र भेटलो, एकत्र गप्पा झाल्या आणि थोडंसं काहीतरी खाण्यामध्ये साखरेचं तुपाचं आलं, गुळाचं आलं की ऑटोमॅटिकली आपली मानसिक ताकद जी आहे, शारीरिक ताकद जी आहे ती वाढते आणि त्याच्यातनं आपले संबंध सुधारतात. आपण नेहमी म्हणतो की संबंधांमध्ये कटुता नको, चिडचिड नको, तर त्याच्याकरता आपला आहारही तसाच असावा लागतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. जर का कोणाला असं वाटत असलं की आपण रोज कारल्याचा रस पिऊ आणि सगळ्यांशी तरी गोड बोलता येईल, तर ते मात्र थोडंसं अवघड पडतं. बिलकुल. खरं तर मॅडम आज बाप्पा आणि बाप्पाचा प्रसाद या विषयावर खूप छान चर्चा झालेली आहे आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा देखील या विषयाला खूप सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे देखील मनापासून धन्यवाद. अगदी. आणि मॅडम तुम्ही इथं वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.